लढत चालू आहे. कोण होतोय पहिला गुलालाचा मानकरी, कुणाच्या नशिबी गुलाल आहे? कारण गुलाल असा तसा नाही, बैल पळतात तेव्हा गुलाल मिळतो आणि नशिबाची सुद्धा साथ लागते. सुंदर अशा गाड्या बघा, सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत. शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो आणि बाजी मारली बाहेरण्या पाठीमागे सेमी 2 वळला आहे. या बाहेरने या राखीव तासातून दोन्ही साईडनं वळवा. सेमी फायनल 2 वळवायचं. कुमटेकरांच्या मैदानातला सेमी 2 सुटला आणि 2 मध्ये लढत चालू आहे. कोण होणार फायनलला पात्र? जिगरबाज बैल आहे, त्यावरती बसणाऱ्या मैदानी जॉकीचा खेळ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढत चालू आहे. अतिशय सुंदर अशी लढत झाली. वळवा सेमीफायनल 3 वळवा या मैदानातला. सेमीफायनल 1 मध्ये सुंदर गाडी फायनल साठी पळाली. दीपक सेठ सावंत कडाव कर्जत. याची गाडी राहिली का फायनलला? निकाल गेला कॅमेराकडे. भुया पहलवान सातारा यांचा ठिकाण नाच्या पळान त्याच सोडला. 3 सुटला आणि 3 मध्ये 7 जणात लढत चालू आहे. एका धावणीचे 2 वाघ एकामेका विरोधात लढतायत. पड्याला सुंदर अशी गाडी बैठे. कोण होणार फायनलला पात्र? अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व. गुमटे यांच्याकडून समालोचन करताना 200 रुपये बक्षाले बाळूसेठ आपलं मनपूर्वक धन्यवाद. 2 मधला राजनंदन नंदुदे सगळे कराड यांनी गोट्या पैलवान माऊली यांच्याकडून नितीन ड्रायव्हर आवरवाडीकरांना 500 रुपयाचं बक्षाला आणि समालोचन करताना 500 बक्षाला आपलं मनपूर्वक धन्यवाद. नाच्या बैलाचे मालक पहिल्या सेमीचे दीपक सेठ सावंत कडाव कर्जत आणि भोया पहलवान सातारा यांच्याकडून महेश ड्रायव्हरला 1000 रुपयाचं बक्षीस. 4 सुटला आणि 4 मध्ये 6 गाड्या आणि 6 गाड्यांचा रणसंग्राम चालू आला. कोण होणार फायनलला पात्र? कोण होणार क्वार्टर फायनलला पात्र? लढत चालू आहे. हे बैलगाडीचं क्षेत्र आणि या क्षेत्रात काय पण घडतं. अतिशय सुंदर आणि नितीनचं निर्वाद वर्चस्व. सेमीफायनल 4 चा निकाल. सेमीफायनल 4 चा निकाल. तास क्रमांक 3 वर धावलेली गाडी सचिन जाधव गोपूज विसापूर या मैदानातला 5 सुटला आणि 5 मध्ये 6 गाड्यात लढत चालू आहे. कोण होतोय फायनलला पात्र? अतिशय सुंदर अशा गाड्या पळतायत. शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय? कोणी बाजी मारली? अतिशय सुंदर अशी लढत. तिघा कडेला पळाले. नायगाव प्रसन्न बिल्डरेकर तिघात लढत झाली. कोण झाला फायनलला पात्र? बरेच दिवस या ठिकाणी विश्रांती घेतली, परंतु परत एकदा गुलालाला पात्र ठरला का? विषय काळजाचा. काय नाही ते वाकसरकर दिसतात. या बाहेर या पैलवान बाहेर पळत या. नाव घेतल्यावर पळायला लागले. नाव घेतलं नाही तेव्हा निवांत चालले होते. किशोर शेठ मांडवे तसेच भगवान शेठ मांडवे
संतोष शेठ फडतरे गाड्या सुटल्या आणि अमोल भैया फडतरे महाराज चॅम्पियन या ठिकाणी उपस्थित झालेत आपल्या मैदानामध्ये सरचे स्वागत. गाड्यावरती लक्ष द्या. सेमीफायनल या मैदानातला 6च पळतोय. अतिशय सुंदर आणि सेमी 3 मध्ये सुंदर गाडी पळाली. माऊली कृपा प्रसन्न खंडोबा प्रसन्न आकाश बेंगारा देवे काळगाव यांचा घरचा असाच पळाला राजा आणि माऊली. त्याबद्दल ड्रायव्हर काय सुनील ड्रायव्हर जिंतीकरांनी या ठिकाणी 300चं बक्षाला आणि समालोचन करताना 300चं बक्षाला आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. सेमी 6 पळवायला 7 सुटला आणि 7 मध्ये एक गाडी बाद झाली. 5 जण पळतायत. 5 जणात लढत चालू आहे. कोण कोणाला कमी नाही, कमी समजायचं नाही, कमी लेखायचं नाही, कारण हा 8 पायाचा माळा आहे. आड्याल एकाच पळतोय आणि इकडे आड्याल विजू पळतोय. कोण वाकेश्वरकर आपल्या गाडीवरती ऑब्जेक्शन आपण स्टेज कडे ताबडतोब या. बेल्ट खावणार माऊलीकर. ही गाडी बाद झाली आणि इकडे 6 गाड्यात लढत चालू आहे. कोण होतोय 1 नंबरचा मानखडे. अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे, परंतु शेवटच्या क्षणाला का सुट्टा निकाल घेतला असा शहापूरचा बाळू. या निकाली पंच क्वार्टर फायनल 3च्या बैलगाडी मालक सचिन जाधव गोपूज विसापूर. आपल्या बैलांचं नाव सांगा. 5 नंबर तासवले